मित्रांनो, चला आजचं मार्केट बघूया. आजचं मार्केट पाहिलं तर स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये घसरण दिसते. तर BSE सेन्सेक्स, निफ्टी बँक आणि निफ्टी 50 वाढलेले पाहायला मिळतात. BSE सेन्सेक्समध्ये 236 अंकाची वाढ आहे. निफ्टी 50मध्ये 38 अंकाची वाढ आहे. निफ्टी बँकमध्ये 287 अंकाची वाढ आहे. तर निफ्टी मिड कॅप 100 हा 400 अंकाने पडलेला पाहायला मिळतोय. तर निफ्टी स्मॉल कॅप 100 हा सुद्धा जवळपास 1.26% 244 अंकांना पडलेला आहे. सेन्सेक्स 236 अंकांनी वाढला. निफ्टी 25,400च्या वर बंद झाला. बँक समभाग चमकली. टेलिकॉम समभागांना फटका बसलेला आहे. 19 सप्टेंबर रोजी भारतीय इक्विटी निर्देशांकामध्ये मजबूती दिसून आली आणि आज निफ्टी 25,400च्या आसपास राहिला. बँका, FMCG आणि रियालिटी कंपन्यांमध्ये आजच्या ट्रेडिंग सत्रात वाढ दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 236.57 अंकांनी किंवा 0.29% वाढून 83,184च्या वर आणि निफ्टी 38.25 अंकांनी किंवा 0.15% वाढून 25,415 वर बंद झाला. क्षेत्रीय निर्देशांकावर जर टाकल्यास ऑटो, बँक, रियालिटी, FMCG निर्देशांक 0.5% वधारले. तर कॅपिटल गुड्स, IT, फार्मा, ऑइल अँड गॅस, मीडिया, मेटल, टेलिकॉम 0.5 तर 3.5% घसरले. BSE मिड कॅप निर्देशांकात 0.4% आणि स्मॉल कॅप निर्देशांकात 1%ची घसरण दिसून आलेली आहे. प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गगर म्हणतात की भारतीय इक्विटीनी FOMC 50 BPS दर कपातीचे स्वागत करून 25,500च्या ताज्या उच्चांकावर साप्ताहिक एक्सपायरीच्या दिवसाची सुरुवात केली. म्हणजे काल जो अमेरिकेचे रेट कट होते ते 50 BPS कमी झालेले आहेत, रेट कट झालेले आहेत आणि तरी मार्केट हे एक्सपायरीच्या दिवशी चांगल्या वाढीसह बंद झाले. परंतु पुन्हा एकदा ब्रॉड मार्केटने बाजाराच्या भावनेवर परिणाम केला आणि मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे निर्देशांक घसरला. तथापि 38 अंकाच्या वाढीसह 25,415 वर तो बंद झालेला आहे. स्मॉल कॅप आणि मिड कॅप आज जास्त पडलेले आहेत. इथं बघा 50 बेसिस पॉईंटची मोठी कपात अर्थव्यवस्था मजबूत असल्याच्या वारंवार केलेल्या दाव्याच्या विरुद्ध असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे. मला सांगा, काही दिवसापूर्वी आपण चर्चा करत होतो की हेच तज्ज्ञ म्हणत होते की 0.50 जर BPS रेट कपात झाली तर मार्केट खूप वर जाऊ शकते. आता 0.50 बेसिसची रेट कपात झालेली आहे. आता हेच तज्ज्ञ असं म्हणतात की 0.50 बेसिसची रेट कपात झालेली आहे तर अर्थव्यवस्था ही मजबूत असल्याचा दावा फोल ठरलाय असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे मार्केट पडल्यानंतर बातम्या बदलत चालतात. बातम्या मार्केट पडलं तरी येतील, बातम्या मार्केट वाढलं तरी येतील. मी वारंवार हे सांगत असतो. तर त्याकडे लक्ष न देता आपण पोर्टफोलिओमध्ये जे शेअर घेतलेले आहेत त्या शेअरवर आपलं फोकस तिथं पाहिजे की तो शेअर आपल्याला गुंतवणुकीसाठी संधी देतो की नाही. प्रॉफिट असणारा जर शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये असेल तरी तो पडत असला तरी घाबरायची गरज नाही. असं मार्केट आपल्याला भीती दाखवतच असते. घाबरायची गरज नाही. यांना भिवून पळायचं नाही. मार्केट आपल्यासारख्या लोकांना हुसकून लावत आहे. तर घाबरायची गरज नाही. हे बातम्या देतीलही आणि वाढलं तरी देतील आणि पडलं तरी देतील. तर यांच्या बातम्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या पोर्टफोलिओकडे लक्ष दिलं पाहिजे. दरम्यान गुरुवारी आशियाई बाजारांनी निक्केई 225, हँगसेंग शांघाय कंपोजिट 2.5% वाढलेल्या US फेडने व्याजदर कपातीला सकारात्मक प्रतिसाद दिला. म्हणजे हे दोन्ही वाढलेले आहेत. आशियाई बाजाराने चांगला प्रतिसाद दिला आहे. आज सेन्सेक्स आणि तेही वाढलेलं तुम्ही बघू शकता. पण स्मॉल कॅप आणि मिड कॅप पडलेला आहे. इथं बघू शकता अजून एक बातमी आहे टाटा मोटर्स बद्दल. आपण टाटा मोटर्स बद्दल परवा 2-3 दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला होता. 21% तो वाढू शकतो असं यांचं म्हणणं आहे. 3 दिवसानंतर किंमत वाढलेली आहे. ब्रोकरेजकडून बाय रेटिंग आहे टाटा मोटर्सला. म्हणजे टाटा मोटर्स खरेदी करा असं यांचं म्हणणं आहे. बघू काय म्हणणं आहे यांचं. तर प्रवासी वाहन विभागामध्ये यशस्वी नवीन लॉन्च आणि कमी इन्व्हेंटरी पातळीसह टाटा मोटर्स उद्योगापेक्षा चांगल्या स्थितीत आहे. म्हणजे टाटा मोटर्स सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे असं यांचं म्हणणं आहे. 1 सप्टेंबर 2024 पर्यंत प्रवर्तकाकडे कंपनीत 41.86% हिस्सा होता. टाटा मोटर्सच्या शेअरचे दर्शनी मूल्य ₹2 आहे. टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत. टाटा मोटर्सचे शेअर 3 दिवसाच्या घसरणीनंतर 19 सप्टेंबर रोजी म्हणजे आज वाढलेले आहेत. MK ग्लोबलने टाटा मोटर्सच्या शेअरचे रेटिंग ॲडवरून बाय वर अपग्रेड केलेले आहे.
तसेच शेअरसाठी प्रति शेअर 1175चे लक्ष्य त्याने ठेवलेले आहे. म्हणजे हा शेअर 1175 पर्यंत जाऊ शकतो आणि BSE वरील स्टॉकच्या 19 सप्टेंबरच्या म्हणजे आजच्या बंद किमतीपेक्षा हे 21% जास्त आहे. म्हणजे इथून 21% वाढ होऊ शकते. परंतु हे ज्या बातम्या आहेत ना यांच्यावर आपलं लक्ष नाही पाहिजे. मी ते सांगत असतो की या बातम्यावर आपलं लक्ष नाही पाहिजे. मग आता आपण ह्याच्यामध्ये काय पाहायला पाहिजे तर हे पाहायला पाहिजे. इथं बघा तुम्ही जून तिमाहीत 74% वाढ झालेली आहे यांची नफ्यामध्ये. तर प्रॉफिटेबल कंपनी असेल तर ती कंपनी वर जाणेच आहे. त्यामुळं घाबरायची गरज नाही. ती जर खाली येत असेल तर ॲड करा, पैसे नसतील तर घेऊन ठेवा. त्या शेअरला वर जाणेच आहे. एप्रिल-जून 2024 तिमाहीत टाटा मोटर्सच्या एकत्रित निव्वळ नफा 74% वाढलेला आहे. तो 5,566 कोटी रुपये झालेला आहे. तो की गेल्या वर्षी 3,203 कोटी रुपये होता आणि ती 74% वाढ आहे. तर कंपनी प्रॉफिटेबल आहे तर घाबरायची गरज नाही. तर ह्या कंपनीला वर जावं लागेल. आता जाईल नाही तर नंतर जाईल. परंतु शेअर चांगला आहे. त्यावेळेसही मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की ज्यांना घ्यायचे तर ते घेऊ शकतात. आज आपण जे शेअर पाहणार आहोत त्याच्यामध्ये पहिला जे आहे ते बजाज हाऊसिंग फायनान्स. बऱ्याच जणांना हा मिळाला आहे, त्यांनी होल्ड केला असेल. ज्यांनी वरच्या लेवलला सेल केला असेल तर त्यांना पुन्हा घ्यायचं असेल तर ते घेऊ शकतात. कारण आता बजाज फायनान्स थोडासा आपल्या आवाक्यात आलेला आहे. बजाज हाऊसिंग फायनान्स तर 160 रुपयावर हा ट्रेड करत आहे. आज 7.80% मायनस झालेला आहे. मार्केट कॅप 1,33,000 करोडचा आहे. P 77चा, ROC 9.42, ROE 15.2, फेस व्हॅल्यू 10ची आहे. प्रॉफिट ग्रोथ 37.6ची आणि प्रमोटर होल्डिंग 88.8ची आहे. म्हणजे येत्या 3 वर्षात यांना ही होल्डिंग कमी करावं लागेल. त्याही वेळेस शेअर कदाचित पडू शकतो किंवा प्रमोटरला ज्यावेळेस विकायचं आहे तोपर्यंत हा शेअर प्रमोटर वर घेऊन जाऊ शकतात. तर दोन्हीमध्ये आपला फायदा होऊ शकतो. जर शेअर इथून वर गेला नाही आणि पडला तर खरेदी करता येईल आणि इथून तो वर गेला तरी आपण खरेदी केला असेल तर आपला फायदा होऊ शकतो. इथं जर खाली पाहिलं तर इथं बघू शकता बजाज हाऊसिंग फायनान्स 1 नंबरला आहे. म्हणजे सेक्टरची ही लीडर आहे. कारण हिचं मार्केट कॅप 1,33,000 करोडचं आहे आणि करंट प्राईस जी आहे ते 160 रुपये आहे. P जर पाहिला तर 77चा आहे. इथं कुठेही कोणाचाही P आपण जर पाहिला तर सगळ्यात जास्त P आहे 29.18 आवास फायनान्सचा. त्याच्यापेक्षा कोणाचाही P जास्त नाही. तर ह्याचा P जास्त आहे. बाजारानंच ह्याला P जास्त दिलेला आहे. त्यामुळं हा खाली येईल 30 वर येईल अशी अपेक्षा बाळगू नका. हा शेअर खरेदी करायचा असेल तर इथून उद्यापासून कदाचित संधी मिळू शकते. तर ह्या शेअरवर तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे. आणि याची प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर इथं तुम्ही बघू शकता रेव्हेन्यू आणि प्रॉफिट कंपनीचं. इथं रेव्हेन्यू बघा 2,646 करोडचे 7,617 करोडपर्यंत झाले आणि नेट प्रॉफिट 421 करोडचं 1,731 करोड. म्हणजे 5 वर्षामध्ये 4 पट प्रॉफिट वाढलेलं आहे. 421 करोड 1,731 करोडपर्यंत गेलं आहे. म्हणजे 4 पट प्रॉफिट वाढलं आहे. जर 5 वर्षामध्ये 4 पट प्रॉफिट वाढणार असेल तर शेअरलाही तसंच चालावं लागेल. म्हणजेच प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ ह्या कंपनीची आपल्याला चांगली पाहायला मिळते. त्यामुळे इथं पैसा बनणार आहे. जर घ्यायचा असेल तर उद्यापासून कदाचित संधी मिळू शकते. 4च दिवस झालेत. इथं बघू शकता तुम्ही लिस्टिंग झाला होता जवळपास 150च्या आसपास. उद्या जर 150 किंवा त्याच्या खाली मिळत असेल तर गुंतवणुकीची संधी शोधायला पाहिजे. इथून आपण गुंतवणूक चालू करायला पाहिजे. 150ला समजा उद्या 150ला आपण घेतला असेल तर दुसरा जो हप्ता आहे तो 130च्या आसपास लावायला पाहिजे. तिसरा हप्ता 110च्या आसपास आणि चौथा हप्ता 100च्या आसपास. असे 3-4 हप्ते करा आणि हा शेअर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर खरेदी करू शकता. परंतु 100वर येईल हे मी सांगत नाही. फक्त तुकडे कसे करायचे हे मी सांगत आहे. तर आता 150ला घेतला आणि त्याच्या खाली जर आला नाही मग वर जात असेल तर तसेच वर आपल्याला त्याचे हप्ते करावे लागतील. जसा जसा तो आपल्याला डिस्काउंटमध्ये देईल त्या डिस्काउंटवर आपण त्याला खरेदी करायला पाहिजे. तर अशी खरेदी तुम्ही बजाज फायनान्समध्ये करू शकता. सध्या हा बजाज फायनान्स 15.26% वरून आपल्याला इथपर्यंत डिस्काउंट देत आहे. तर ज्यांना घ्यायची इच्छा असेल ते घेऊ शकतात. ज्यांनी इथं वर सेल केलं असेल आणि खाली घ्यायची असेल तेही विचार करू शकतात. पण ज्यांनी होल्ड केला आहे आणि लाँग टर्मसाठी ठेवणार आहात तर हा शेअर चांगला आहे. पुढे आपल्याला हा पैसा बनवून देऊ शकतो. पुढचा शेअर आहे नियोजन केमिकल. कालच आपण ह्याची चर्चा केली होती. 21.81 वर हा आलेला आहे. 21,181 वर हा आलेला आहे. आज 15.39% वाढलेला आहे.
ह्याची हा शेअर का वाढतोय, प्रॉफिट न वाढता, कालच्या ह्याच्यामध्ये मी सांगितलं की प्रॉफिट न वाढता हे शेअर वाढायला लागले, तर का वाढतोय ह्याची बातमी काही दिवसानंतर आपल्याला येऊ शकते. आधीच शेअर हे पळायला लागलेले आहेत. ही कंपनी बघा, इथं बघू शकता तुम्ही, बॅटरीमध्ये जे केमिकल लागतंय ती केमिकल ही कंपनी बनवते. तर कदाचित बातमी नंतर येईल, पण शेअर आधीच चालू आहे. इथं बघू शकता फक्त 5,700 करोडचं मार्केट कॅप आहे. म्हणजे कंपनीला अजून 50,000 जर झाली तर त्याच वेळेस आपले पैसे 10 पट होतात. तर कंपनी चांगली आहे, छोटी आहे. पी जर पाहिला तर 154चा, ROC 9.38, ROE 5.74, फेस व्हॅल्यू 10ची, मायनसची प्रॉफिट ग्रोथ काल आपण पाहिलं होतं, 56.9ची प्रमोटर होल्डिंग आहे. तर हे डिटेल आपण काल पाहिलेलंच आहे. तुम्हाला आज चार्ट फक्त दाखवतो. इथं बघू शकता चार्टला आज ब्रेकआउट झालेला आहे. हा रेजिस्टन्स होता, क्लिअर कट आज ब्रेकआउट आहे. तुम्हाला छोट्या ह्याच्यामध्ये जर दाखवायचं तेही दाखवतो, परंतु हा एक मोठा यू पॅटर्न कंपनीनं कंप्लीट केला आहे. इथून कंपनी चांगली वर जाऊ शकते. खरेदीचा जो चान्स होता तो इथं खाली आपण चर्चा करत होतो त्यावेळेस होता, पण त्यावेळेस हिंमत होत नाही. तुम्ही इथून बघू शकता 2-3 दिवसामध्ये हा शेअर, इथून बघू शकता 2-3 दिवसातच हा शेअर 1450 वरून आज 2183 पर्यंत आलेला आहे. तर शेअर पडलाय म्हणून घाबरायची गरज नाही. तो 2-3 दिवसातच आपलं सगळं कव्हर करून वर निघून जातो. तर वेळ फक्त दिला पाहिजे. शेअरला जर वेळ दिला, बाजाराला जर वेळ दिला, तर बाजार पैसा बनवून देईल. फक्त तो आपलं धैर्य तपासत असतो की तुम्ही किती टिकता. इथं बघा, इथं जर पाहिलं तर आपल्याला काल तो ब्रेकआउटच्या जवळ आला होता, पण ब्रेकआउट दिलं नव्हतं, पण आज क्लिअर कट ब्रेकआउट दिलेला आहे. आणि व्हॉल्यूम जर पाहिले तर इथंही बघू शकता सगळ्यात जास्त मोठे व्हॉल्यूम आपल्याला इथं आज पाहायला मिळालेले आहेत, जे की इथं कुठेही नव्हते. या 3 दिवसात शेअरनं 1450च्या आसपासवरून ट्रेड करणारा इथं होता 1450ला. या 4-5 दिवसामध्ये शेअर 2100-2200च्या आसपास आलेला आहे. इथं बघू शकता कुठेही व्हॉल्यूम तेवढे नाहीत, एवढे व्हॉल्यूम आज आहेत. म्हणजे आज चांगली खरेदी मोठ्या फंड मॅनेजरनं याच्यामध्ये खरेदी केली असेल, मोठ्या मंडळीनं याच्यामध्ये खरेदी केली असेल, म्हणून एवढे व्हॉल्यूम आहेत. आपण 2-4 शेअर खरेदी करणाऱ्या लोकांनी एवढे व्हॉल्यूम खरेदी करणं शक्य नाही. तर कोणीतरी मोठी मंडळी ह्याच्यामध्ये खरेदी करत आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता की किती दिवसामध्ये वर गेलेला आहे, जवळपास 50%च्या वर हा शेअर वाढलेला आहे. तुम्ही बघू शकता वन डे कॅन्डल आहे, 1 2 3 4 5 6 7 8 दिवसामध्ये हा शेअर 1450 वरून आज 2200च्या आसपास आलेला आहे. इथं बघू शकता तुम्ही 2183. तर असं कव्हर होतंय, फक्त होल्ड करता आला पाहिजे. शेअर आपण चांगला होल्ड केला तर पैसे बनणारच आहेत. अजून एक शेअर कॅम्पस ॲक्टिव्हवेअर, बऱ्याच दिवसापासून हा पण लोकांना त्रास देत होता, धैर्य तपासत होता. 351 वर आलेला आहे, 3.80% आज पण वाढला आहे. आणि हा शेअर चालणारच आहे. आपण जेव्हा खाली चर्चा केली होती की कदाचित कॅम्पस आता इथून पुढे आपल्याला गुंतवणुकीची संधी देणार नाही, व्हिडिओ स्पेशल बनवला होता की कॅम्पसमध्ये गुंतवणुकीची शेवटची संधी आहे, तिथून शेअर बराच वर आलेला आहे. मार्केट कॅप 10,700 करोडचा आहे, PE 128चा आहे, ROC 16.7, ROE 14.9, फेस व्हॅल्यू 5ची, मायनसची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि 73.9ची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते. इथं पाहिलं तर प्रॉफिट अजून तेवढे वाढलेले नाहीत, पण जिथं जे पडले होते त्याच्यापेक्षा थोडेसे आता कव्हर व्हायला लागलेले आहेत. हे 2 क्वार्टर जरा जास्त पडले होते, नंतर हळूहळू प्रॉफिट आता कव्हर होतील आणि इथून पुढं प्रॉफिट अजून वाढणारच आहेत, कारण कंपनी चांगली आहे. आपण रोज आपल्या सर्वसामान्य लोकांना माहीत आहे की ह्या शेअर कसाचा, म्हणजे ह्या शेअरचे जे प्रोडक्ट आहेत ते बाजारामध्ये कसे विकतात. आणि आपणही कदाचित कधीतरी कॅम्पसची एखादी चप्पल किंवा बूट काहीतरी घेतला असेल तर शेअर चांगला आहे, बाकी काही विचार करायची गरज नाही. हाही पैसा बनवून देईल आणि स्वस्तामध्ये मिळत होता आणि हा शेअर जवळपास कर्ज कमी केलेलं आहे या शेअरनं. इथं जर पाहिलं तर आपण सेल जर पाहिले तर 410 करोडचे सेल्स आहेत, ते 1400 करोडपर्यंत आलेत आणि 31 करोडचं प्रॉफिट 83 करोडपर्यंत आले, जे की मागच्या वर्षी 89 होतं. म्हणजे प्रॉफिट वाढण्याऐवजी थोडंसं कमी झालेलं आहे. त्याच्या आधी 117चं होतं, म्हणजे मागच्या 2 वर्षापासून प्रॉफिट थोडं कमी झालेलं आहे. परंतु आता 117वरून 89वर आलं, पण आता 89वरून 83 झालं, म्हणजे जास्त प्रॉफिट कमी झालेलं नाही. तर इथून प्रॉफिट कदाचित वाढू शकेल. प्रॉफिट ग्रोथ ह्याची पण चांगली आहे, इथं बघू शकता. आणि आपल्याला इथंही तो चांगला पैसा बनवून देणार आहे. चार्ट जर बघितला तर इथं त्याचा डाऊन ट्रेंड संपलेला होता. इथं बघू शकता आपण ज्यावेळेस व्हिडिओ बनवला होता तर इथं त्याचा डाऊन ट्रेंड संपला होता. इथं ब्रेकआउट झालं त्याचं, इथं बघू शकता इथं ब्रेकआउट झालेला आहे आणि तिथंच त्यानं सपोर्ट घेतला, तिथून वर आला आणि हाही ब्रेकआउट आता जवळपास 340च्या आसपासचं हे ब्रेकआउट. कालची जी कॅन्डल होती ती ब्रेकआउट जवळ येऊन बंद झाली होती. हा विकली चार्ट आहे, पण कालची कॅन्डल तिथे येऊन बंद झाली होती आणि आज
तिथून वर आलेला आहे हा शेअर. इथं बघू शकता आज 350 वर हा ट्रेड करत आहे. आज क्लिअर कट ब्रेकआउट झाले 340चं. तर शेअर चांगला आहे. ह्या शेअरबद्दल तुम्ही विचार करू शकता, कारण इथून अजूनही वर जाण्याला बराच आहे. वरून डिस्काउंट जर पाहिलं तर 45% अजूनही आपल्याला वरच्या टॉपपासूनचं डिस्काउंट इथपर्यंत मिळत आहे. आणि 350चा शेअर जर वर 440 पर्यंत जाणार असेल तर अजूनही जवळपास 290 रुपये तो वाढू शकतो. तर अजून बराच शेअर आपला वर जाऊ शकतो. पण हा शेअर पूर्ण एक यू पॅटर्न बनवून जेव्हा ब्रेकआउट देईल तेव्हा चांगला पैसा बनू शकतो. जसा नियोजन केमिकलनं ब्रेकआउट दिलेला आहे तसाच हा शेअर पण देऊ शकतो. जर अजून घेतला नसेल तर अजूनही गुंतवणुकीची संधी आहे, परंतु अभ्यास करून शेअर खरेदी करा. कोणतेही कॉल किंवा टिप्स नाहीत. हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे. तुम्ही अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.